हो. हीच ती पोरगी. हाय, मी प्रिया. बसा. बसा ना. तू असं पहिल्यांदाच भेटल्यासारखं काय करतोय? सॉरी, बस ना. तू ओळखलंस ना मला? नाही का, मी फोटोपेक्षा खूप वेगळी दिसते प्रत्यक्षात. नाही म्हणजे राधिका म्हणते मला की तू कधी कधी खूप वेगळी दिसतेस, पण एवढी पण नाही दिसत. हा हे नाही, फोटो कुठे पाहिलं ना? हा, डीपी पाहिला ना मी. डीपी? हो. अरे पण आत्ताच्या डीपीत तर माझे फक्त डोळे दिसत आहेत. मी तुला परवा बोलताना 5-6 फोटो नाही का पाठवले माझे? अरे हा, फोटो पाठवले नाही का? आहे, पाहिले. कॅफे मस्त आहे हा, छान आहे. पहिल्यांदाच आले मी इकडे. मला एक कॉफी आणि यांना चहा आणि एक बन मस्का. राईट? यांना कॉफी चालत नाही, कारण कॉफी होमिओपॅथीत चालत नाही. पण हा, मला कॉफी सोडायला वेळ लागेल, मी तुला परवाच सांगितलंय. काय बोलतायत काही कळत नाही, ऐकूच येत नाहीये काय. थांब ग, थांब थांब. तुला ऐकू येते का चुंब? येतंय, थांब. खूप खूप बोललोय ना मी. खूप बोलतो आपण. हो, खरंच खूप बोलतो. नाही, आणि मलाही 2 मिनिटं आश्चर्य वाटला की आपण एवढ्या कमी वेळात किती जवळचे झालो ना. ही बाय द वे, तू चाकू आणला नाहीयेस ना बरोबर? चाकू का असेल माझ्याकडे? अरे तुला आठवत नाहीये, परवा तू बोलताना म्हणलास ना काय की कपल्स जेव्हा बाहेर जात असतील तेव्हा झाडावर नाव कोरायला म्हणून ते डेटवर जाताना चाकू बरोबर घेऊन जात नसतील ना म्हणून. काही बोलतोस? करेक्ट लॉजिक आहे. हा म्हणजे मीच बोललोय ना हे. हा, तर मला आता माझ्या विचारांचं एकदम असं कौतुक वाटलं अचानक. पण आता बोलून एवढा वेळ झाल्यावर ते असं किती वेळ झाला असेल आपल्याला बोलून? हा, म्हणजे बघ, आपण असे परवापासून वगैरे बोलायला लागलो, रात्री 11:30 वाजता वगैरे बोलायला लागलो, आणि आपण पहाटेपर्यंत बोलतच होतो. मग शेवटी पहाटे मी तुला नंबर मागितल्यावर तू कुठे दिलास मला नंबर? पहाटे नंबर दिला, मग आपण बोलत कुठे होतो? ए, तू थट्टा करतोयस का माझी? कुठे बोलत होतो काय? हे बघ, मी पण काही अशी सराईट डेटिंग ऍप्स वर बोलत नाही. हा, ती राधिका ती मला म्हणली म्हणून मी टाइमपास म्हणून बोलत होते, आणि मला तर वाटलं होतं तुझं फेकच अकाउंट असेल. पण हा, मला माहिती नव्हतं की अशा साईट्सवर सुद्धा एवढी चांगली आणि अशी एवढी जेन्युइन माणसं भेटतात म्हणून. अच्छा, डेटिंग साईटवर आपण बोललो नाही का? हा, आलं लक्षात येते मला. सौमित्र कुठे आहे मैत्री? आत आहे. आता आहे ना? सौमित्र ऐक ना. सौमित्र, का केलंस असं? का केलंस तू असं? सांग ना आता, का केलंस? इकडे तिकडे बघू नकोस, माझ्याकडे बघ, मी बोलतोय ना. सौमित्र, सॉरी, तुझा काहीतरी गैरसमज झालाय बहुतेक. तू बसून घे ना, तुला बरं वाटत नाही का? तुला काही खायला हवंय का? हा, तू माझं इंटरनेटवर फेक अकाउंट काढून त्यावरून चॅट नाही केलंस? खरं सांग. तू माझ्या आयुष्याशी खेळतेस ते ठीक आहे, पण ही अनोळखी माणसं आहेत, त्यांच्या आयुष्याशी पण खेळणार का तू? पण मी काहीच नाही केलंय. तू काहीच केलं नाहीये. म्हणजे माताजी सौमित्र, यांनी तुला खोटं बोलायला पण शिकवलं का? तू सौमित्र, माताजींवर घसरायचं नाही. तू आकृती सांग ना याला. तू हो,
हो मी केलं चॅटिंग, पण इतकं काय झालं? तू दीर्घ श्वास घे, तू दीर्घ श्वास घे सौमित्र. हा सगळा गुंता झालाय. आणि कसं असतं, आपण एखादी तार छेडली ना की खूप सूर बाहेर निघतात. हा, पण तू त्यातला प्रत्येक सूर वेगळा काढ आणि शांतपणे ऐक. शांतपणे ऐक सौमित्र, शांतपणे ऐकलंस ना की तुझ्या लक्षात येईल की इतका राग यावा इतका हे काहीच सिरियस नाहीये. खरंच. काय सिरियस नाही म्हणते ही तुझी मैत्रीण? वेड लागले का? त्या मुलीनी स्वतःची पर्सनल इन्फॉर्मेशन सांगितली आहे का? सिरियस नाहीये? हा, आकृती ह्याला सांग शांत हो. तू जरा शांत बस ग. तूच हिला सांग, म्हणजे विचार हिला की ऐश्वर्यावर का चिडली होती. मग ही ऐश्वर्यावर चिडली होती का चिडली होती विचार नाही हिला. अगं तिने खरं प्रेम तरी केलं होतं. हिनी काय, ही दुसऱ्याच्या पर्सनल आयुष्यावर मजा मारणार. काय ग, मजा वाटते का तुला? सौमित्र, तुला जर मुलगी नाही मिळाली कुणी तर मला मोक्ष कसा मिळेल? तुला कुणीतरी मिळावी म्हणून केलं ना मी हे सगळं. सौमित्र नाही. अरे चुंबक, फोन केला होता ना तू, येणार आहेत ना ते? काय अरे तुझ्या समोर फोन केला ना बाबा रोकडे. आता अरे चहा संपले, खाणीपिणी संपली तरी पोरं येईनात. आले 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 काहीतरी ना. अरे काय, व्हॉट हॅपन? कुठे होतात तुम्ही? इथं काय घडले माहितीये का? भाऊजी तुम्ही इथं बसा ना. बसतील ते. ए बसा ना तुम्ही, खुर्च्या घ्या ना, बसा ना. म्हणजे आम्हाला ना ऍक्च्युली ते ऑर्गॅनिक गार्डनिंगचं जरा काम आलं होतं. तुम्ही ऑर्गॅनिक गार्डनची पडली तुम्हाला. इथे काय घडले त्याचं काही नाही. हो खरंच. आणि करमरकर नाव होतं त्यांचं. आणि ते आपलं पौड फाट्याच्या पुढे त्यांचं घर आहे खरं तर. पण एवढा वेळ लागला माहितीये आम्हाला ते शोधता शोधता. आदिल अरे सांग ना त्यांना, म्हणजे केवढं. हो ना. म्हणजे तसं काही असलं तर समजणारच ना चुंबक. असं लपून कसं राहील ना. काय म्हणजे मित्र असताना फार त्रास होतो ना अशा गोष्टींचा, नाही का? नाही, आणि एखाद्या अशा जोडप्याचं जर जुळत असेल किंवा तुटत असेल तर त्या ग्रुपलाच जास्ती त्रास होतो, नाही का? म्हणजे सौमित्र भाऊजी आणि मैत्री वंशनचं आता एकदम फायनल ब्रेकअप होणार? मला रडू येते. नाही 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 नाही. अगं जरा इमोशनल आहे ना त्याच्यामुळे रडू येते तिला. हो हो. गाईज तिकडे आता काय सुरू असेल ना? हो ना यार, सौमित्र कसला चिडला होता. फुल झडती घेत असेल ना तिची. ते पोलिसांनी पकडल्यावर चौकशी होती ना, तसं वाटत असेल महिनाला. फुल राडा. संपलंय यार, सगळं संपलं. हे बघ मैत्री, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. मला मान्य आहे तू बघ माझ्यासाठी मुली, पण आपण दोघांनी मिळून बघायच्या मुली माझ्यासाठी.